लहानपणी पावसाळा सुरू झाला ना की आजोबा नेहमीच या सुंठ आणि गुळाच्या गोळ्या बनवून ठेवत असे. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार डोकं वर काढू लागतात आणि या अशा छोट्या मोठ्या आजारांशी सामना करायचा असेल ना तर आपली प्रतिकारशक्ती ही उत्तम असायला हवी ना. आणि त्यासाठीच ही सुंठ आणि गुळाची गोळी. यासाठी ना सुंठ घ्यायची. इथे परफेक्ट असं काही प्रमाण नाही आहे. जेवढी आपण सुंठ घेऊ ना त्याच्या निम्मी आपल्याला ज्येष्ठ मधाची पूड घ्यायची. अगदी लहान चमचा हळद घालायची. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हळदीचं म्हणा किंवा ज्येष्ठ मधाचं सेवन करणं हे पावसाळ्यात अतिशय आरोग्यदायी असतं ना. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे गूळ. इथे हा कुदरत यांचा ऑर्गॅनिक गूळ मी वापरणार आहे. मोठ्या लोखंडी कढईमध्ये अगदी मंद आचेवर पारंपरिक पद्धतीने उसाचा रस हा आटवला जातो आणि मग तयार होणारा गूळ प्लॅस्टिक कंटेनरमध्ये न भरता मातीच्या बोलमध्ये सेट केला जातो. बघा, बघूनच छान मौसूत वाटतोय ना. कुदरत यांचा हा ऑर्गॅनिक गूळ तुम्ही ॲमेझॉनवरून देखील मागवू शकता. अगदी लहान चमचा गाईचं तूप घालायचं आहे. सुंठ गूळ हे दोन्ही उष्ण असल्यामुळे तूप मात्र नक्की घाला. आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण ना मिक्सरमधून पल्स मोडवर देखील फिरवून घेऊ शकता. पण गूळ इतका छान मऊ असल्यामुळे मला काही आवश्यकता वाटत नाही आहे. सगळं छान असं एकजीव करून घेतलं ना की या अशा अगदी लहान लहान गोळ्या करायच्या आहेत. दररोज सकाळी एखादी गोळी चघळून त्यावर कपभर असं गरम पाणी घेतलं ना की घशालाही छान आराम मिळतो. सगळ्या गोळ्या करून झाल्या ना की हवाबंद बरणीत भरून ठेवायच्या. पारंपरिकरित्या आपल्याकडे केल्या जाणाऱ्या सुंठ आणि गुळाच्या गोळ्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. आणि हो, कुदरत ऑर्गॅनिक गुळाचे सगळे डिटेल्स खाली मेन्शन करते, तेव्हा नक्की चेकआउट करा. धन्यवाद.